Sagar online YouTube channel. To get latest video, subscribe on this channel. आपण मेंडेलिव्ह पिरियडिक लॉ बघितला. तो लॉ आहे प्रॉपर पिरियडिक फंक्शन ऑन ॲटॉमिक मास. म्हणजे इथे जी फंडामेंटल प्रॉपर्टी वापरली होती ती आहे ॲटॉमिक मास. सर्व जे एलिमेंट आहे ते काय केले अकॉर्डिंग टू इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास नुसार अरेंज केले. अरेंज करताना मेंडेलिव्हने असं सांगितलं की जी इन्फॉर्मेशन अवेलेबल होती ती पूर्णपणे फायनल नव्हती. त्यामध्ये मे बी चेंज पण होऊ शकत होता आणि त्यावरनं मेंडेलिव्हने काय केलं काही मेरिट्स दिलेले आहेत ते आपण बघूया. मेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. फर्स्ट मेरिट आहे ॲटॉमिक मासेस ऑफ सम एलिमेंट्स वेअर रिवाइज्ड सो ॲज टू गिव्ह them proper place in the periodic table in accordance with their properties. मग आता आपण बघितले मेंडेलिव्हने काय केलं जेवढे 63 नॉन एलिमेंट होते ते सर्व इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासनुसार अरेंज केले. मग अरेंज केल्यानंतर ती जी इन्फॉर्मेशन अवेलेबल होती ही पूर्णपणे करेक्टच आहे असं नाही, ती इन्फॉर्मेशन चेंज पण होऊ शकते. म्हणून त्यांनी ॲटॉमिक मास काय केला रिवाईज केलं. का तर मग सर्व एलिमेंट त्या पिरियडिक टेबलमध्ये प्रॉपर प्लेसला प्लेस झाले पाहिजे म्हणून. मग एक्झाम्पल दिले. फॉर एक्झाम्पल द प्रिव्हियसली डिटरमाइंड ॲटॉमिक मास ऑफ बेरिलियम 14.09. आधी जेव्हा बेरिलियमचं मास बाकीचे साईड डोबेरॉयनर असतील त्याचप्रमाणे न्यूलँड्स असतील त्यांनी 14.09 घेतलं आहे. पण जेव्हा हे ॲटॉमिक मास रिवाईज करण्यात आलं तेव्हा वॉज चेंज to the correct value 9.4 and beryllium was placed before boron. मग त्यांनी इथे काय सांगितले बेरिलियम जो आहे आधी त्याचं 14.09 ॲटॉमिक मास होतं, चेंज झाल्यानंतर त्याची करेक्ट व्हॅल्यू आहे 9.4 म्हणून तो बोरॉनच्या आधी काय होतो आहे प्लेस होतो आहे. हा आहे फर्स्ट मेरिट ऑफ मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. सेकंड मेरिट Mendeleev kept vacant places in the periodic table for elements not discovered till then. आत्तापर्यंत जेवढे एलिमेंट डिस्कवर झालेले नाहीत त्यासाठी त्यांनी काय केलं होतं ब्लँक स्पेसेस दिलेले होत्या. कशामध्ये मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलमध्ये. देअर ऑफ दोज अननोन एलिमेंट्स वेअर गिवन द नेम इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम अँड इका सिलिकॉन फ्रॉम द known neighbors and their atomic masses were indicated as 44, 68 and 72 respectively. मग आता याआधी आपण टेबलमध्ये बघितलं होतं 44 असेल ॲटॉमिक मास दिलं होतं, 68 असेल किंवा 72 असेल. हे जे ॲटॉमिक मास असलेले जे एलिमेंट आहे त्यांना त्यांनी काय अज्युम केलं इका बोरॉन, ज्याचं 44 ॲटॉमिक मास होतं तो इका बोरॉन, 68 असलेला इका ॲल्युमिनियम आणि 72 असलेला इका सिलिकॉन. हे नेम काय होते प्रेडिक्टेड होते. नॉट ओनली धिस बट देअर प्रॉपर्टीज वेअर ऑल्सो प्रेडिक्टेड. त्यांनी हे ॲटॉमिक मास असलेले जे एलिमेंट आहेत त्यांना नेम तर दिलंच पण त्याचप्रमाणे त्याच्या प्रॉपर्टी पण काय केल्या प्रेडिक्ट केल्या. म्हणजेच काय अशा प्रकारे त्याच्या प्रॉपर्टी असू शकतात. लॅटर ऑन these elements were discovered and named as स्कॅडमियम, गॅलियम, जर्मेनियम रिस्पेक्टिव्हली. आणि त्यालाच इका बोरॉनऐवजी स्कॅडमियम नेम देण्यात आलं. त्यानंतर इका ॲल्युमिनियमला गॅलियम नेम देण्यात आलं. इका सिलिकॉनला जर्मेनियम हे नाव देण्यात आलं. द प्रॉपर्टीज ऑफ दिस एलिमेंट्स मॅच वेल विथ दोज प्रेडिक्टेड बाय मेंडेलिव्हज. मेंडेलिव्हजनी ह्या एलिमेंटच्या ज्या प्रॉपर्टी प्रेडिक्ट केलेल्या होत्या त्या ॲक्च्युअल ते एलिमेंट डिस्कवर झाल्यानंतर त्या प्रॉपर्टीज काय झाल्या मॅच. ड्यू टू धिस सक्सेस ऑल वेअर कन्व्हिन्स्ड अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल अँड धिस मेथड ऑफ क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट वॉज ॲक्सेप्टेड इमिडिएटली. मग त्यानंतर कशाचं इम्पॉर्टन्स कळलं मेंडेलिव्हज पिरियडिक टेबलचं. त्यामुळे आपण बघितलं स्टेटमेंट मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल इज ॲन इम्पॉर्टंट स्टेप
ऑफ क्लासिफिकेशन ऑफ इलेमेंट. मग प्रॉपर्टीज काय प्रेडिक्ट केल्या होत्या आणि त्याचप्रमाणे ॲक्च्युअल प्रॉपर्टी काय आहे ते बघूया. इथे एका ॲल्युमिनियमच्या प्रेडिक्टेड प्रॉपर्टीज दिल्या आहे आणि इथे ॲक्च्युअल प्रॉपर्टीज दिल्या आहे. त्यालाच आपण एका ॲल्युमिनियमला काय म्हणतात, गॅलियम असं म्हणतात. मग ॲटॉमिक मास आहे 68. डिस्कवर केल्यानंतर ते झालं 69.7, म्हणजे खूप कमी प्रमाणात बदल झालेला आहे. त्यानंतर डेन्सिटी होती 5.9 आणि डिस्कवर झाले ॲक्च्युअल आहे 5.94, म्हणजे प्रेडिक्टेड आणि ॲक्च्युअलमध्ये फारसा डिफरन्स नाही. मेल्टिंग पॉईंट याचा आहे लो एका ॲल्युमिनियमचा, याचं आहे 30.2 ॲक्च्युअलमध्ये. फॉर्म्युला ऑफ क्लोराईड, क्लोराईडचा फॉर्म्युला ECl3. ई का बरं घेतला, कारण की एका ॲल्युमिनियमला कशाने डिनोट केलं त्याचं कॅपिटल ईने, म्हणून ECl3. इथे गॅलियमला GA ने करतात म्हणून GaCl3. यांचा मॉलिक्युलर हा जो फॉर्म्युला आहे क्लोराईडसोबत रिॲक्ट झाल्यानंतर तो काय आहे, सेम. त्यानंतर फॉर्म्युला ऑफ ऑक्साईड, ऑक्साईड जो आहे इथे एका ॲल्युमिनियम कॅपिटल ईने म्हणून E2O3, इथे आला Ga2O3, फक्त त्याचं सिम्बॉल चेंज झालं आहे. नेचर ऑफ ऑक्साईड, एका ॲल्युमिनियमचं नेचर होतं ॲम्फोटेरिक ऑक्साईड, सेम ॲक्च्युअलमध्येही गॅलियमचं नेचर जे आहे ते आलं ॲम्फोटेरिक ऑक्साईड. अशा प्रकारे एका ॲल्युमिनियम, एका बोरॉन, एका ॲल्युमिनियम आणि एका सिलिकॉन यांचं मास ॲटॉमिक मास काय होतं 44, 68 आणि 72. लॅटर ऑन हे एलिमेंट डिस्कवर झाल्यानंतर त्यांना नेम दिण्यात आलं स्कॅडमियम, गॅलियम अँड जर्मॅनियम. हा आहे सेकंड मेंडेलिव्हज पिरियड. थर्ड पिरियड, देअर वॉज नो प्लेस रिझर्व फॉर नोबल गॅसेस इन Mendeleev's original periodic table. However, when noble gases such as helium, neon, and argon were discovered towards the end of 19th century, Mendeleev created the zero group without disturbing the original periodic table in which the noble gases were fitted very well. आता जर बघितलं इथे तर नोबेल गॅसेससाठी त्यांनी कोणत्याही प्रकारची प्लेस पिरियडिक टेबलमध्ये ब्लँक सोडलेली नव्हती. मग त्यासाठी जे नोबेल गॅसनंतर डिस्कवर झाले 19th सेंचुरीमध्ये, हेलियम असेल, निऑन असेल किंवा आर्गॉन असेल, हे 19th सेंचुरीच्या एंडला काय झाले, डिस्कवर झाले. मग आता यांना त्या पिरियडिक टेबलमध्ये, मेंडेलिव्हज पिरियडिक टेबलमध्ये फिट करायचं होतं. त्यासाठी त्यांनी झिरो ग्रुप काय केला, क्रिएट केला. कारण की याआधी आपण बघितलं आहे ग्रुप 1पासून स्टार्ट होत होतं तर ग्रुप 8पर्यंत एंड होत होतं. म्हणून झिरो ग्रुप काय केला, क्रिएट केला आणि बाकीचे इलेमेंट डिस्टर्ब न करता ओरिजिनल पिरियडिक टेबलमध्ये झिरो ग्रुपमध्ये हे इलेमेंट काय केले, फिट केले, की जेणेकरून हा टेबल डिस्टर्ब झाला नाही. याआधी आपण मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलचे काही मेरिट्स बघितले, पण त्याचप्रमाणे काही डिमेरिट्स पण आहे त्या मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलचे. ते जे डिमेरिट्स आहेत ते आपण बघूया. डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. फर्स्ट, द होल नंबर ॲटॉमिक मास ऑफ द इलेमेंट कोबाल्ट अँड निकेल इज द सेम. आता होल नंबरमध्ये जर ॲटॉमिक मास बघितलं इलेमेंटचं, कुणाचं, कोबाल्टचं आणि निकेलचं. आता कोबाल्टचं किती इथे बघितलं आपण 59 आणि निकेलचं पण किती आहे 59. म्हणजे होल नंबरमध्ये ह्या दोन्ही इलेमेंटचा ॲटॉमिक मास काय आहे, सेम आहे. देअरफॉर देअर वॉज अन ॲम्बिग्युइटी रिगार्डिंग देअर सिक्वेन्स इन द मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. मग आता जर आपण बघितलं इलेमेंट काय करायचे आपल्याला इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासनुसार काय करायचे, अरेंज. मग अरेंज करताना कोबाल्ट आधी येईल की निकेल आधी येईल हा प्रश्न इथे पडतो. हा काय झाला आहे आपला फर्स्ट डिमेरिट. त्यामुळे कोबाल्ट आधी येईल की निकेल आधी येईल आणि येत असेल तर का येऊ शकतो हे रिझन त्यांनी सांगितलं नाही. त्यामुळे हा झाला फर्स्ट डिमेरिट. सेकंड डिमेरिट्स, आयसोटोप्स वेअर डिस्कवर्ड लॉंग टाईम आफ्टर मेंडेलिव्हज पुट फोर्थ द पिरियडिक टेबल. जर आपण बघितलं जेव्हा मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल कन्स्ट्रक्ट करण्यात आला तेव्हा कोणत्याही प्रकारचे आयसोटोप्स, कोणत्याही एलिमेंटचे आयसोटोप डिस्कवर झालेले नव्हते. टेबल कन्स्ट्रक्ट केल्यानंतर खूप वेळानंतर आयसोटोप ही कन्सेप्ट आली.
ॲज आयसोटोप हॅव द सेम केमिकल प्रॉपर्टीज बट डिफरंट ॲटॉमिक मासेस. मग आयसोटोप कसे असायचे, त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज सेम असायच्या पण ॲटॉमिक मास काय असायचं, डिफरंट. अ चॅलेंज वॉज पोज्ड इन प्लेसिंग देम इन मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. मग आता यामध्ये जर आपण आयसोटोप बघितले कोणत्याही इलेमेंटचे, तर काय होत होतं इथे, त्यांच्या केमिकल प्रॉपर्टी सेम असायच्या पण त्यांच्या ज्या ॲटॉमिक मास आहे ते काय असायचं, डिफरंट असायचं. मग ॲटॉमिक मास डिफरंट आहे म्हणजे काय करावं लागणार होतं इथे, ते डिफरंट प्लेसेसला प्लेस करावं लागणार होतं. मग आता डिफरंट प्लेसेसला प्लेस करावं लागणार म्हणजे काय, की एका इलिमेंटसाठी काय करावं लागणार, इथे 2 प्लेसेस द्यावे लागणार. सपोज एखादा इलिमेंट आहे, क्लोरीन आहे, क्लोरीनला किती 2 आयसोटोप, सपोज क्लोरीन 35 अँड क्लोरीन 37. क्लोरीन 35 आणि क्लोरीन 37 हे क्लोरीनचेच काय 2 आयसोटोप आहे. पण क्लोरीन 35 म्हणजे त्याचा ॲटॉमिक मास असणारे 35 आणि क्लोरीन 37 त्याचा ॲटॉमिक मास असणारे 37. म्हणजे ह्या एकाच इलिमेंटला टेबलमध्ये 2 प्लेस द्यावे लागणार होते आणि ते मेंडेलिव्हने इथे दिलेले नाही. त्यामुळे हा काय झाला, सेकंड डिमेरिट. थर्ड डिमेरिट, when elements are arranged in an increasing order of atomic masses, the rise in atomic masses does not appear to be uniform. त्यांनी काय सांगितलं इथे, इलेमेंट आपण जेवढे 63 नोन इलेमेंट होते ते इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासनुसार अरेंज केले. अरेंज केल्यानंतर जर आपण इथे बघितलं, लिथियम असेल, बेरिलियम असेल, लिथियमचा ॲटॉमिक मास आहे 7 आणि बेरिलियमचा आहे 9.4. म्हणजे एकामागे कॉन्सिक्युटिव्ह नंबर आहेत का, हे नाही. म्हणजे लिथियमचं जर 7 असेल तर बेरिलियमचं 8 आहे का, नाही. त्यामध्ये काही डिफरन्स आहे म्हणजे ते युनिफॉर्म दिसत नाही. इट वॉज नॉट पॉसिबल देअरफॉर टू प्रेडिक्ट हाऊ मेनी इलेमेंट्स कुड बी डिस्कवर्ड बिटवीन 2 हेवी इलेमेंट्स. मग आता इथे आपण बघितलं लिथियमचा ॲटॉमिक मास आहे 7 आणि बेरिलियमचं किती आहे 9.4. मग लिथियम आणि बेरिलियममध्ये अजून किती नवीन इलेमेंट काय होते डिस्कवर होतील हे सांगणं इम्पॉसिबल होतं, म्हणजे ते पॉसिबल नव्हतं. त्यामुळे हा काय झाला, एक डिमेरिट झाला. लिथियम आणि बेरिलियममध्ये एक इलिमेंट डिस्कवर होऊ शकतो किंवा 2 होऊ शकतात किंवा 2पेक्षाही जास्त असू शकतात. त्यामुळे इथे त्याच्यासाठी प्लेस सोडलेली नाही आणि हे प्रेडिक्टही करू शकत नाही की किती इलिमेंट असू शकतात. हा झाला थर्ड डिमेरिट ऑफ मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. फोर्थ डिमेरिट्स, पोझिशन ऑफ हायड्रोजन. हायड्रोजनची जी पोझिशन आहे मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलमध्ये कशी आहेत ते आपण बघूया. हायड्रोजन शोज सिमिलॅरिटी विथ हायड्रोजन ग्रुप 7. फॉर एक्झाम्पल, द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ हायड्रोजन इज H2 while the molecular formula of fluorine and chlorine are F2 and Cl2 respectively. हायड्रोजन जो आहे तो कुणासारखे सिमिलॅरिटी दाखवतो, हायड्रोजनसारख्या. का तर मग मॉलिक्युलर फॉर्म्युला जो आहे हायड्रोजनचा तो आहे H2 आणि त्याचप्रमाणे फ्लोरीन आणि क्लोरीनचा आहे F2 अँड Cl2. त्यामुळे तो हायड्रोजनच्या ग्रुपमध्ये असणं गरजेचं होतं. इन द सेम वे देअर इज अ सिमिलॅरिटी इन केमिकल प्रॉपर्टीज ऑफ हायड्रोजन अँड अल्कली मेटल ग्रुप 1. हायड्रोजन अजून अल्कली मेटल म्हणजे ग्रुप 1 मध्ये जे एलिमेंट आहे त्यांच्यासारख्या केमिकल प्रॉपर्टी शोज करत आहे. देअर इज अ सिमिलॅरिटी इन द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड्स ऑफ हायड्रोजन अल्कली मेटल सोडियम पोटॅशियम एक्सेट्रा फॉर्म विथ क्लोरीन अँड ऑक्सिजन. जे कंपाऊंड्स आहेत ते कंपाऊंड्स कुणासारखं मॉलिक्युलर फॉर्म्युला दाखवता, हायड्रोजन अल्कली मेटलसारखा. जर आता आपण बघितलं हायड्रोजनचं जर क्लोरीनसोबत रिॲक्ट झालं तर HCl फॉर्म होतं. इथे पण सोडियमसोबत झालं तर NaCl फॉर्म होतं. इथे वॉटर H2O, इथे सोडियम ऑक्साईड Na2O, H2S, Na2S. म्हणजे यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, सेम आहे. आणि जर पुढे
On considering the above property, it cannot be decided whether the correct position of hydrogen is in the group of alkali metal group 1 or in the group of halogen group 7. ह्याच्या आधी आपण बघितलं हायड्रोजन जो आहे हायड्रोजनचा जो मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे तोच मॉलिक्युलर फॉर्म्युला कोणाचा आहे हायड्रोजनचा. तर इथे बघितलं हायड्रोजनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे H2. त्यापासून कंपाऊंड काय तयार होतं NaH किंवा CO3 नॉन मेटलसोबत रिॲक्ट झाल्यानंतर क्लोरीन जो आहे त्याचं मेटलसोबत रिॲक्ट झालं तर NaCl आणि नॉन मेटलसोबत रिॲक्ट झाल्यानंतर CCl4. म्हणजे याचे मॉलिक्युलर फॉर्म्युले काय येत आहेत सेम. कुणाचे हायड्रोजनचे आणि हायड्रोजनचे सिमिलरिटी इन हायड्रोजन अँड हायड्रोजन. म्हणजे हा हायड्रोजन एक तर कुठे पाहिजे होता हायड्रोजन ग्रुपमध्ये. नंतर त्याचप्रमाणे केमिकल प्रॉपर्टी कुणाच्या हायड्रोजनच्या आणि त्याचप्रमाणे अल्कली मेटलच्या काय सारखे म्हणून कंपाऊंड जे फॉर्म होतं कंपाऊंड्स ऑफ हायड्रोजन अँड कंपाऊंड्स ऑफ सोडियम यामध्ये ही सिमिलॅरिटी आहे. HCl NaCl H2O NH2O H2S Na2S. म्हणजेच काय तो ग्रुप 1मध्ये आहे किंवा ग्रुप 7मध्ये पण असू शकतो. मग नक्की हा कशामुळे ग्रुप 1मध्ये आहे किंवा कशामुळे ग्रुप हायड्रोजन ग्रुपमध्ये असू शकतो याचं एक्सप्लेनेशन इथे दिलेलं नाही. अशा प्रकारे आपण 4 डिमेरिट्स बघितले मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलचे. यूज युअर ब्रेन पॉवर मधला फर्स्ट क्वेश्चन बघूया. राईट द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ ऑक्साइड्स ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स ऑफ रेफरिंग टू द मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. आपल्याला काय करायचं हे जे एलिमेंट दिलेले आहेत एवढे यांचे काय फॉर्म करायचे काय कसला मॉलिक्युलर फॉर्म्युला राईट करायचे त्यांच्या ऑक्साइड्सचा. ऑक्सिजन सोबत रिॲक्ट झाल्यानंतर जे ऑक्साइड फॉर्म होईल त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आपण राईट करूया. मग 2 कॉलम करणार आहोत. आन्सर एलिमेंट्स आणि सेकंड ऑक्साइड्स. मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ ऑक्साइड. ऑक्साइड फर्स्ट आहे Na. जेव्हा सोडियम सोबत ऑक्सिजन रिॲक्ट होतो तेव्हा सोडियम ऑक्साइड फॉर्म होतं. याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे Na2O सोडियम ऑक्साइड. त्यानंतर पुढे आहे Si म्हणजे सिलिकॉन. सिलिकॉन जेव्हा ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होतो तेव्हा SiO2 सिलिकॉन डायऑक्साइड फॉर्म होतं. डायऑक्साइड का राईट करण्यात आले कारण की इथे ऑक्सिजनचे किती मॉलिक्युल आहे 2 मॉलिक्युल आहे त्यामुळे. त्यानंतर कॅल्शियम काय होतं रिॲक्ट. कॅल्शियम जो आहे तो कशाने रिप्रेझेंट केला जातो Ca ने. मग आता हा जो कॅल्शियम आहे जेव्हा कॅल्शियम ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होतो तेव्हा कॅल्शियम ऑक्साइड काय होतं फॉर्म CaO कॅल्शियम ऑक्साइड. पुढचं नेक्स्ट एलिमेंट आहे कार्बन. कार्बन सोबत जेव्हा ऑक्सिजन रिॲक्ट होतो तेव्हा कार्बन डायऑक्साइड फॉर्म होतं. कार्बन डायऑक्साइड. पुढे आहे Rb. Rb म्हणजे रुबिडियम. आता जेव्हा तो ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होतो तेव्हा Rb2O रुबिडियम मोनॉक्साइड फॉर्म होतं किंवा रुबिडियम ऑक्साइड असं म्हटलं जातं. रुबिडियम ऑक्साइड. पुढे P फॉस्फरस जेव्हा ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होतो तेव्हा P2O5 फॉस्फरस पेंटॅऑक्साइड काय होतं फॉर्म होतं. फॉस्फरस पेंटॅ ऑक्साइड. आता इथे पेंट म्हणजे 5 म्हणून इथे काय आलं फॉस्फरस पेंटॅ ऑक्साइड हे फॉर्म होतं. त्यानंतर आहे Ba. Ba जो आहे तो आहे बॅरियम. जेव्हा बॅरियम ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होतो तेव्हा बॅरियम ऑक्साइड फॉर्म होतं. बॅरियम
जेव्हा ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होतं तेव्हा SnO2 फॉर्म होतं, त्याला टिन ऑक्साईड असं म्हणतात. टिन ऑक्साईड. आणि लास्ट पुन्हा इथे जर आपण बघितलं कॅल्शियम काय होतंय, रिपीट होतंय, ते आपण एकदा राईट केलेलं आहे इथे कॅल्शियम ऑक्साईड. अशा प्रकारे जेव्हा एलिमेंट काय करतात ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होतात अशा प्रकारचे ऑक्साईड काय होतात फॉर्म होतात. सेकंड क्वेश्चन आहे write the molecular formula of compounds of the following elements with hydrogen by referring to the Mendeleev's periodic table. Mendeleev periodic table चा रेफरन्स घेऊन आपल्याला एलिमेंटची रिएक्शन कोणासोबत करायची आहे, हायड्रोजन सोबत. मग आता बघूया हे जे एलिमेंट आहे याची रिएक्शन जेव्हा हायड्रोजन सोबत होईल तेव्हा कोणता कंपाऊंड फॉर्म होईल. एलिमेंट्स compounds. फर्स्ट आहे कार्बन. कार्बन जेव्हा हायड्रोजन सोबत रिॲक्ट होतो तेव्हा मिथेन तयार होतो CH4 मिथेन. त्यानंतर S म्हणजे सल्फर सोबत जेव्हा हायड्रोजन रिॲक्ट होतो तेव्हा H2S हायड्रोजन सल्फाइड फॉर्म होतं. नेक्स्ट ब्रोमीन Br HBr फॉर्म होतं. HBr ला हायड्रोजन ब्रोमाइड असं म्हणतात. हायड्रोजन ब्रोमाइड. देन AS याची रिएक्शन जर हायड्रोजन सोबत झाली तर AsH3 यालाच आर्सेनिक असं म्हणतात. आर्सेनिक. त्यानंतर F म्हणजे फ्लोरीन. याची रिएक्शन जर हायड्रोजन सोबत झाली तर HF फॉर्म होतं, त्याला म्हणतात हायड्रोजन फ्लोराईड. हायड्रोजन फ्लोराईड. नेक्स्ट आहे ऑक्सिजन. जेव्हा हायड्रोजन ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होतं तेव्हा काय होतं H2O फॉर्म होतं, त्यालाच काय म्हणतात वॉटर. नेक्स्ट आहे नायट्रोजन N. जेव्हा नायट्रोजन सोबत रिॲक्ट होतं तेव्हा अमोनिया फॉर्म होतं NH3. अमोनिया. त्यानंतर लास्ट आहे क्लोरीन. क्लोरीन जेव्हा रिॲक्ट होतं तेव्हा हायड्रोजन क्लोराईड फॉर्म होतं. HCl म्हणजे हायड्रोजन क्लोराईड. हा आहे सेकंड क्वेश्चन.